गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पुरात लाडक्या विठुरायाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून ही मुखदर्शनाची रांग आता थेट गोपाळपूर रस्त्यापर्यंत पोहोचली आहे। मात्र या ठिकाणी मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही। त्यातच रांगेत घुसखोरी केली जात असल्याने रांगेत आधीच तासनतास उभ्या असलेल्या भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। यातूनच घुसखोरीवरून आता भाविक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचा प्रकार समोर आला आहे। तर अमरावतीच्या एका भाविकाने मुखदर्शनासाठी 5 तास रांगेत होतो, समितीकडून कुठलीही सोय नाही याकडे लक्ष वेधत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने गजानन महाराज संस्थान शेगावचा आदर्श घ्यावा अशी उपहासात्मक टीकाही केल्याचे दिसून आले। एकूण दरवर्षी मुख्य दर्शन रांगेत मंदिरे समितीकडून वाऱ्यावर सोडले जात आल्याचे चित्र यंदाही कायम असून घुसखोरी आणि वशिलेबाजी इथेही होताना दिसून येत आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते म्हणजे इथपर्यंतच आहे, म्हणजे कोणता चौक हा इथपर्यंतच पोलीस प्रशासन आहे। पुढे अजिबात पोलीस नाहीये, पुढे डायरेक्ट पोलीस नाहीये। हां, मी 2.5 तासापासून उभा होतो, आम्ही फक्त अर्धा किलोमीटर आलो आणि मध्ये 50-50 लोक घुसतायत। आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे। हां, आम्ही डोळ्याने पाहिलं स्वतः हे म्हणजे असं नाही की बा मी माझ्या पायात चप्पल नव्हती, मी तुमची चप्पल घेतली आता। मंदिर समितीने आतापर्यंत काय सोय केली? मंदिर समितीनं पाणी बॉटल नाही, खिचडी नाही, काहीच नाही। जे आहे ते सांगू राहिलो असं काही। हां, 1 मिनिट बोल। मी बोचरे सर, अकोला महापालिका। सकाळी 5:30ला मी लाईनमध्ये लागलो असता तर किमान 6 तास मला मुखदर्शनाला लागले आणि मुखदर्शन चालू असताना खूप मधामध्ये थोडीशी अनावस्था मला मंदिर प्रशासनाची दिसून आली की इतक्या दुरून भाविक येतात, कमीत कमी त्यांची अपेक्षा असते की यांचं थोडंसं प्रेमाने 2 शब्द विचारणे की सर काय गरज, काय आवश्यकता आहे तुम्हाला, किंवा काही पाणी पाहिजे का। यापेक्षा तर आमचं शेगावचं संस्थान 1000 पटीने 1 नंबर आहे की ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की कशा रीतीने तुम्हाला योग्य नियोजन हेच जर प्रशासन हेच या मंदिर कमिटीने आमच्या गजानन महाराज संस्थानला दिलं तर निश्चितच हे जगातील एकमेव असं संस्थान होईल अशी अपेक्षा करतो।